काय काय होते मला काही कळत नाहीये। कारण काल त्यांची एक बैठक सन्माननीय अजितदादांच्याही सोबत झालेली होती आणि अजितदादांच्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे की दादा आम्हाला काही काम करू देत नाहीयेत किंवा दादा आम्हाला काही निधी देत नाहीयेत। अशाच कारणांवरून ते आधीही त्यांच्या रुसवे फुगवे चालू होते। त्यामुळे सध्या नेमकं शिंदेंचं काय चाललंय किंवा शिंदेंना खिचगिंतीतही धरलं जातंय की नाही अशी शंका निर्माण व्हायला वाव आहे। कारण जिथे मनसेची चर्चा होतीये, रोज माध्यमांच्या सगळ्या लाईमलाईटमध्ये दादा आणि दादांचे लोक दिसत आहेत, तिथे शिंदे मात्र गायबच आहेत। आणि शिंदेंची एखादी इक्कादुक्का बातमी आली तरी ती बातमी शिरसाटांचा प्रॉब्लेम काय झाला किंवा अजून कोणाचा प्रॉब्लेम काय झाला या सगळ्या निगेटिव्ह बातम्या जास्त चालू आहेत। म्हणजे नेमकी शिंदेंची चेपाचेपी सुरू झालेली आहे का भाजपाकडून असं म्हणायला काय काय होते मला काही कळत नाहीये। कारण काल त्यांची एक बैठक सन्माननीय अजितदादांच्याही सोबत झालेली होती आणि अजितदादांच्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे की दादा आम्हाला काही काम करू देत नाहीयेत किंवा दादा आम्हाला काही निधी देत नाहीयेत। अशाच कारणांवरून ते आधीही त्यांच्या रुसवे फुगवे चालू होते। त्यामुळे सध्या नेमकं शिंदेंचं काय चाललंय किंवा शिंदेंना खिचगिंतीतही धरलं जातंय की नाही अशी शंका निर्माण व्हायला वाव आहे। कारण जिथे मनसेची चर्चा होतीये, रोज माध्यमांच्या सगळ्या लाईमलाईटमध्ये दादा आणि दादांचे लोक दिसत आहेत, तिथे शिंदे मात्र गायबच आहेत। आणि शिंदेंची एखादी इक्कादुक्का बातमी आली तरी ती बातमी शिरसाटांचा प्रॉब्लेम काय झाला किंवा अजून कोणाचा प्रॉब्लेम काय झाला या सगळ्या निगेटिव्ह बातम्या जास्त चालू आहेत। म्हणजे नेमकी शिंदेंची चेपाचेपी सुरू झालेली आहे का भाजपाकडून असं म्हणायला